नॉर्मली काय भरपूर लोकांच्या मनामध्ये क्वेश्चन असतो की हा काइंड ऑफ प्लेसिबो इफेक्ट वगैरे आहे का, तसं काय आहे काय? रेकी शिकण्यासाठी नॉर्मल आपण जे पाहतो मार्केटमध्ये फी स्ट्रक्चर वगैरे कसं असतं, तुम्ही याचा मिसयूज करू शकत नाही का? फॉर एक्झाम्पल माझ्या मनामध्ये कुणाबद्दल द्वेष भावना आहे, ते नॉर्मली लोक तुमच्याकडे येतात रेकी शिकण्यासाठी किंवा कन्सल्ट करण्यासाठी, तर त्यांचं म्हणजे प्रामुख्याने क्वेश्चन्स काय असतात, प्रॉब्लेम्स काय असतात? आणि अशा पद्धतीने इथे रेकी देणार आहे that anyone who watches your podcast, wherever they watch it, they'll start receiving Reiki. मित्रांनो, माणसाचं आयुष्य सुखकारक व्हावं असं आजवर जन्मलेल्या पृथ्वीवरील सर्व मानवजातीला वाटत आलेलं आहे. मग सतयुग असो, द्वापर युग असो, त्रेतायुग असो व आजचं कलियुग असो, त्यातील तुम्हा आम्हा लोकांना सुद्धा ही सेम भावना आहे, ही एकच भावना आहे. तर मित्रांनो, दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना आपण खूप साऱ्या अडथळ्यांना, अडचणींना सामोरे जात असतो. कामाचा ताण असेल, ताणातून निर्माण होणारी चिंता असेल आणि चिंतेतून येणारं नैराश्य असेल, याचबरोबर नात्यांमधील गैरसमजुतीमुळे झालेल्या गुंत्यामुळे आपण नैराश्यामध्ये गेलेलो आहोत. आणि नैराश्याच्या दुनियेमध्ये खूप काळोख अंधार आहे मित्रांनो. या ठिकाणी आपण बरेच वर्ष भरकटत जातो, हरवून जातो आणि मध्येच आपल्याला एक आशेचा किरण दिसतो, ऊर्जेचा स्रोत दिसतो. त्या ऊर्जेचा स्रोत तिकडनं आपण त्या त्या किरणाला, त्या प्रकाश स्रोतला पाहून आपण त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतो. बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपण एक सकारात्मक जीवनाकडे, अर्थपूर्ण जीवनाकडे जाण्याची वाटचाल करत असतो. तर मित्रांनो, हा आजचा पॉडकास्टचा विषय सुद्धा असाच काहीसा आहे. खरं तर आपल्याला भरपूर गोष्टी माहित असतात, याच व्यतिरिक्त खूप वेगवेगळे विषय असतात मित्रांनो, ज्याबद्दल आपल्याला माहित नसतं. तर मित्रांनो, आपण आज एक अशाच विषयावरती पॉडकास्ट करत आहोत. खरं तर अंधारातून प्रकाशाकडे असं म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही असं मला वाटतं. खरं तर मित्रांनो, आपल्या आजच्या पॉडकास्टचा विषय आहे रेकी. खरं अर्थातच हा शब्द भरपूर प्रेक्षकांना हा नवा असणार आहे, पण आपण रेकी म्हणजे काय हे समजून घेणार आहोत आजच्या पॉडकास्टमध्ये. तर मित्रांनो, आजच्या टीएमएस थिंगचे स्पेशल ह्युमन बिईंग गेस्ट आहेत, जे की प्रसिद्ध रेकी मास्टर आहेत. सो लेडीज अँड जेंटलमॅन, प्लीज वेलकम ऑन द शो प्राची देशपांडे मॅम. Thank you so much, Mayur. Thank you, and thank you everyone for watching this. मॅम, तुमचं स्वागत आहे टीएमएस थिंगच्या आजच्या एपिसोड मध्ये. जसं की मी आता बोललो की रेकी अंधारातून प्रकाशाकडे आणि पॉझिटिव्ह एनर्जी ऊर्जा. सो मला आहे ना, सगळ्यात प्रथम मला रेकी बद्दल जाणून घ्यायला आवडेल. रेकी म्हणजे वैश्विक प्राणशक्ती. आता असं म्हणतात that every time our heart beats, it creates electric charge in the body, ज्याला आपण म्हणतो बायो इलेक्ट्रिसिटी, कारण आपल्या बॉडीने क्रिएट केली. आता ही जी बायो इलेक्ट्रिसिटी असते, ही लिटरली आपल्या सगळ्या सेल्सला, मॉलिक्युल्सला, टिश्यूजला ॲनिमेट करते. याचा अर्थ आपल्याला जिवंत ठेवते. Now, just the way it is there in our bodies, it is there in the bodies of all the human beings, all animals, सगळे बर्ड्स, प्लांट्स, ट्रीज, इनफॅक्ट मायक्रो ऑर्गॅनिझम्स पासनं ते ह्युमन बिंग्स पर्यंत प्रत्येकामध्ये ही बायो इलेक्ट्रिसिटी असते. नाव बिकॉज इट इज देअर एव्हरीवेअर विदिन अस ॲज वेल एज इन द सराउंडिंग्स, आपण म्हणतो ह्या पर्टिक्युलर एनर्जीला युनिव्हर्सल एनर्जी. ओके. आता ही अख्खी जी फ्रेज आहे युनिव्हर्सल बायो इलेक्ट्रिसिटी, ज्याला दुसऱ्या भाषेत आपण म्हणतो युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी. लाईफ फोर्स का? बिकॉज इट ॲनिमेट्स अस, इट कीप्स अस अलाइव्ह. तर या अख्ख्या फ्रेजला आपण म्हणतो रेकी. रेकी म्हणजे वैश्विक प्राणशक्ती, युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी. ओके. सो जसं की आपण रेकी म्हणतो, ज्यावेळेस आपण करत असतो किंवा शिकत असतो, यासाठी कुठला स्पेसिफिक क्रायटेरिया आहे का? आता रेकी शिकायच्या 4 वेगवेगळ्या लेवल आहेत. ते तुम्ही ऑनलाईन शिकू शकता किंवा इन पर्सन शिकू शकता. क्रायटेरिया म्हणाल तर काही नाही. एनीवन इज वेलकम टू लर्न रेकी. So it can be a child or it can be even a 100+ year old gentleman or a woman. So all of them can learn Reiki. काही क्रायटेरिया नाहीये. फक्त एवढंच आहे की लहान मुलं ज्यावेळी असतात त्यावेळी मी म्हणते की एक साधारण 3 ते 4 वर्ष झाली तर मग बरं होतं की ऍटलीस्ट देन सिट इन फ्रंट ऑफ मी अँड देन लर्न. सो म्हणजे रेकी मध्ये आपण करिअर म्हणून असं पाहू शकतो का? पण आपण इन्कम वगैरे करू शकतो का रेकी शिकल्यानंतर? आता मी थोडीशी माझी जर्नी सांगते तुम्हाला की हा तुमचा इनडायरेक्ट प्रश्नाचं उत्तर होईल. मी बेसिकली मॅथमॅटिशियन. आता मी 12वी झाल्यानंतर रेकी शिकले होते माझ्या स्वतःच्यासाठी, की आता का शिकले मी रेकी, कारण एक कॉन्फिडन्स वाढावा किंवा अँझायटी असते आपल्याला ॲज अ स्टुडंट, प्लस आता 12चा रिझल्ट येणार आहे, पुढे जाऊन ऍडमिशन घ्यायचे, करिअर, सगळ्याच गोष्टी असतात. खूप सोशल प्रेशर पण असतं, पिअर प्रेशर आपण ज्याला म्हणतो. तर म्हणून मी स्वतःसाठी शिकले होते 12वी नंतर.
आणि त्याचा मला खूप फायदा झाला. आय बिकेम मोर कॉन्फिडंट. आय वॉज एबल टू हँडल पीपल इन अ बेटर वे, इन अ मोर पॉझिटिव्ह वे. आय स्टार्टेड हॅव्हिंग मोर पॉझिटिव्ह थॉट्स. आता त्यानंतर माझी बाकीची एज्युकेशनल प्रोसेस होती ती सुरूच होती. आय डिड माय BSc, आय डिड माय MSc मॅथमॅटिक्स. आता नंतर MSc मॅथमॅटिक्स झाल्यावर मला अशा काही काही अपॉर्च्युनिटी आल्या की आय हॅड टू गो अब्रॉड अँड डू माय PhD, किंवा नवीनच ते कॅम्पस इंटरव्ह्यू वगैरे सगळं सुरू झालेलं होतं. तर मी अशा कॉलेजमध्ये होते की लकीली लॉट ऑफ कंपनीज केम टू अस अँड आय वॉज सिलेक्टेड इन कॅम्पस इंटरव्ह्यू. तर आता माझ्याकडे ऑप्शन होता, एकतर बाहेर जा PhD करा, नाहीतर वेगवेगळ्या एवढ्या मोठ्या मोठ्या कंपनीजमध्ये लकीली आपलं सिलेक्शन झालेलं आहे तर त्यांना जॉईन व्हा, म्हणजे कॉर्पोरेट वर्ल्ड. पण मला असं सारखं वाटत राहिलं की मे बी ह्या कुठल्या तरी एक्स्ट्रीमला जाण्यापेक्षा आपण थोडासा एक्सपिरियन्स घेऊ. लेट मी सी हाऊ द वर्ल्ड ऑपरेट्स, लेट मी अंडरस्टँड मोर अबाउट ह्युमन बिईंग्स अँड माय ओन सब्जेक्ट, आणि मग नंतर बघू. So I joined certain institutes and companies simultaneously as a subject matter expert in mathematics, and at the same time I was teaching. कारण मला जर PhD करून सायंटिस्ट बनायचं असेल, जी माझ्या प्रोफेसरची खूप इच्छा होती, अजूनही आहे त्यांची, पण त्यासाठी मला ॲट सम पॉइंट ऑफ टाइम तुम्हाला शिकवणं गरजेचं असतं. सो आय वॉन्टेड टू नो इफ आय रिअली वॉन्ट टू टीच अँड इफ आय एन्जॉय दॅट प्रोसेस. आता तिथे माझ्यासमोर खूप स्टुडंट्स होते जे 10th स्टँडर्डमध्ये होते, नंतर काय काय 12th स्टँडर्डमध्ये होते, आणि प्रचंड स्ट्रेस्ड आउट, प्रचंड अँझायटी, प्रचंड प्रेशर, ते स्ट्रेसमध्ये, त्यांचे पेरेंट्स स्ट्रेसमध्ये. आणि त्यावेळी अचानक मला एक दिवशी असं फिलिंग आलं की अरे आपण यांना ना रेखी देऊया, हे इतकं यांना स्ट्रेस आणि प्रेशर आहे. सो आय स्टार्टेड गिव्हिंग रेखी टू दॅम. त्याचबरोबर मी त्यांना मेडिटेशन टेक्निक शिकवली विच वर बेस्ड ऑन एनर्जी. की आता सगळ्यांनाच त्या क्षणी रेखी शिकवणं शक्य नव्हतं आणि त्यांना पण रेखी शिकणं शक्य नव्हतं. मग रेखी हिलिंग बरोबर अशी मेडिटेशन की ज्याने तुम्ही लाईफ फोर्स एनर्जी यूज करू शकता. आणि झालं असं, रिझल्ट वर फॅन्टॅस्टिक. म्हणजे ते स्टुडंट स्वतः लिटरली शॉकमध्ये गेले की एवढे कसे छान रिझल्ट झाले. त्याच्यानंतर त्यांचे पेरेंट्स शॉकमध्ये, बाकीचे टीचर शॉकमध्ये, मी स्वतः शॉकमध्ये की बापरे एवढा कसा डिफरन्स झाला. सो इट वॉज अ कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन. आणि मला अजून एक गोष्ट नोटीस झाली की फक्त मार्क्स नाही तर त्याचा कॉन्फिडन्स वाढला. दे वर मोर पॉझिटिव्ह. सो ओव्हरऑल आपण डेव्हलपमेंट म्हणतो तशी त्यांच्यात झाली. दॅट मेड मी फील की अरे आपल्याला ह्या गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे, टू मोटिवेट पीपल टू क्रिएट दॅट ट्रान्सफॉर्मेशन पॉझिटिव्हली with the help of Reiki and energy meditations. So I then started learning more and more about this particular field. And then one fine day I got a call from my vice principal of my college. आणि ते मला म्हणाले की मी असं असं माझ्या लक्षात आलं प्राची की तू काहीतरी मॅथमॅटिक्स तू करणार नाहीयेस, जरी आमची खूप इच्छा होती तरी, पण जे काही तू करतेस ते मला अशी इच्छा आहे की तू माझी मदत करावीस. आधी मला वाटतं की हा जोकच आहे की काहीतरी सर चेष्टा करतात. But then he was very serious. So he told me that I have an anxiety problem for about 30-35 years. Everyone knows about it. So can you help me with that? मग मी म्हटलं की ठीक आहे, ओके, आय कॅन डेफिनेटली आय डू माय बेस्ट. आता अपॉर्च्युनिटी आली, सो आय डिड नॉट वॉन्ट टू से नो टू दॅट. प्लस ही वॉज माय प्रोफेसर, सो आय वॉज लाईक या आय डू एव्हरीथिंग आय कॅन अँड आय जस्ट ट्राय टू हील दॅट. सो द मोमेंट ही स्टार्टेड टॉकिंग टू मी, आमच्या रेखीमध्ये वेगवेगळ्या चक्रांचा अभ्यास असतो. कुठल्या चक्राला रेखी द्यायची आणि कुठल्या वेळी कुठल्या चक्राला रेखी द्यायची, की आता कॉन्फिडन्ससाठी पाहिजे असेल, अँझायटीसाठी पाहिजे असेल, मेमरी कॉन्सन्ट्रेशन. सो द मोमेंट ही स्टार्टेड टेलिंग मी, I knew which chakras had to be given Reiki. So we are educated. We have told that how to give Reiki to which chakras. आणि हे झालं असं की 2 आठवड्यातच त्यांचा पूर्ण अँझायटी प्रॉब्लेम गेला. टिल डेट इट्स बीन नाव 20-25 years. They still in touch with me. त्यांना परत कधीही त्या अँझायटीचा त्रास झाला. दॅट डेव्हलप माय कॉन्फिडन्स. आणि मग त्यांनी त्यांच्या ओळखीच्या कोणाला तरी सांगितलं. मग अशी ती सायकल होत गेली अँड दॅट इवन आय वॉज एन्जॉईंग द प्रोसेस. इट वॉज व्हेरी स्लो अँड स्टडी. आय एम नॉट सेइंग दॅट इट वॉज ओव्हरनाईट मिरेकल हॅपन्ड अँड ओ माय गॉड इट बिकेम माय करियर, असं काही नाही. बट वॉट एव्हर वॉज हॅपनिंग इट वॉज आय वुड से अ परफेक्ट डिवाइन टाइम. आणि जसं जसं मग मी जास्त शिकत गेले तसं तसं माय ॲबिलिटी टू हेल्प पीपल इन्क्रीज्ड. अँड देन इट बिकेम अ कम्प्लीट फोकस दॅट ओके आय थिंक आय वॉन्ट टू डू माय करिअर इन दिस. मग मी अशी स्वतःची प्रॅक्टिस स्टार्ट केली. कारण त्यावेळी मला असं कुठलं जॉब डिस्क्रिप्शन दिसलं नाही की जिथे मला ही गोष्ट जी मला करायला आवडते टू हेल्प पीपल थ्रू रेकी अँड मेडिटेशन, तसं मला कोणी करून देईल असं मला वाटलं नाही त्यावेळी. सो आय स्टार्टेड माय ओन प्रॅक्टिस अँड टचवूड इट्स स्टील गोइंग ऑन. सो इवन टुडे कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, it definitely can become your career, but the only thing you need to have is that attitude of helping others and attitude of helping others in the most effective way. त्यामुळे मग आपली जी सर्व्हिसेस आहेत, प्रॉडक्ट्स आहेत, सगळ्याचा एम फक्त आमचा सिम्पल असतो, टू हेल्प पीपल इन द बेस्ट पॉसिबल मॅनर इन द मोस्ट इफेक्टिव्ह वे आणि कमीत कमी वेळात. ओके, जसं की तुम्ही म्हणलात की जो प्रेसिडेंटला एन्झायटी वगैरे होती आणि तुम्ही रेकीच्या माध्यमातून त्याच्यावरती काम केलं आणि ते वर्कआउट झालं. ओके, सो म्हणजे जसं की वेगवेगळ्या आपण गोष्टी करतो की प्रोसेस अप्लाय करतो. सो एक्झॅक्टली
काय करतो म्हणजे ती गोष्ट तुम्ही त्यांना मेडिटेशन करायला सांगितलं, सो काइंड ऑफ काय सांगितलं किंवा ती डिटेल मध्ये आवडेल मला कसं प्रोसेस केली. तर आता कसं असतं रेकीमध्ये वेगवेगळी टेक्निक्स आहेत. बरीच टेक्निक्स मी माझी स्वतःची पण डेव्हलप केलेली आहे. तर तिथे रेकी हिलिंग म्युझिक नावाचा एक प्रकार आहे. आणि लाईव्ह रेकी हिलिंग असा एक प्रकार आहे. तर सरांना आय कंबाईन बोथ ऑफ दॅम. सरांना मी लाईव्ह रेकी द्यायचे. सो ही यूज टू बी ॲट हिज प्लेस. आम्ही एक वेळ ठरवलेली असायची. यूज टू कनेक्ट विथ मी ऑनलाईन अँड आय यूज टू गिव्ह हिम रेकी. सो रेकीमध्ये अशी टेक्निक्स आहेत म्हणजे सर्टन सिम्बल्स विच हेल्प टेक युअर एनर्जी फ्रॉम वन पॉइंट टू अनदर. ओके. सो आता आपण आता इथे पुण्यात आहोत, तर इथे बसून मी जगातल्या कुठल्याही व्यक्तीला रेकी देऊ शकते युझिंग सर्टन सिम्बल्स आणि एका वेळी कितीही लोकांना रेकी देऊ शकते. त्याचबरोबर आम्ही एक आमचं स्वतःचं असं एक युनिक टेक्निक डेव्हलप केलेलं आहे, रेकी हिलिंग म्युझिक विच इज पर्सनलाइज्ड. तर आता सरांसाठी म्हणून ती मी रेकी हिलिंग म्युझिक देते. आता रेकी हिलिंग म्युझिक म्हणजे काय, त्याच्यात रेकी अशा पद्धतीने मी प्रोग्राम केली असते दॅट एव्हरी टाइम ही लिसन्स टू दॅट म्युझिक त्यांना आपोआप त्यातनं रेकी मिळते ॲज इफ आय एम राईट देअर इन फ्रंट ऑफ हिम अँड गिव्हिंग हिम रेकी. नाव दिस इज अ ट्रेड सिक्रेट बट व्हॉट आय एम सेइंग इज दॅट दिस इज हाऊ आय हेल्प हिम. तर रोज त्यांनी ते म्युझिक ऐकायचं की त्यांना त्यातनं रेकी मिळते आणि दुसरं म्हणजे मी स्वतः त्यांना रेकी द्यायचं. मग नंतर थोड्या दिवसांनी माझ्या लक्षात आलं की ऍक्च्युली इफ आय एम गिव्हिंग हिम रेकी हिलिंग म्युझिक मग मला पण तिथे बसून रेकी द्यायची गरजच नाही म्हणजे ओव्हर अ डिस्टन्स दॅट म्युझिक इट सेल्फ इज टेकिंग केअर ऑफ. सो इट बिकेम दॅट पॉवरफुल. कारण एकदा प्रोग्राम केलेली रेकी लाईफ लॉंग तेवढ्याच इंटेन्सिटीने त्यांना मिळत राहते. ओके. सो then I created an advanced healing for him through music, another music, and then he started using only that. तर अशी ती प्रोसेस होती. आता वेगवेगळे आपले जे क्लायंट्स पण असतात त्यांना पण आपण असंच करतो की एक तर रेकी हिलिंग सेशन्स असतात आणि दुसरं म्हणजे रेकी हिलिंग म्युझिक. सो आय अलाइन इट टू देअर एनर्जी. त्यांची चक्रज आहेत, त्यांचा ओरा आहे, त्यांची एनर्जी आहे. किंवा आता काही काही लोकांना असतात की काहीतरी सेटबॅक आहे, फेल्युअर आहे म्हणजे पर्सनल लाईफमध्ये, प्रोफेशनल लाईफ. इट कुड बी हार्ट ब्रेक, लॉस ऑफ अ लव्ह वन, नो समटाइम्स इट कॅन बी nowadays lot of layoffs are happening. तर तशा प्रकारचा जो एकदम सेटबॅक येतो, ट्रॉमा और समटाइम्स समथिंग व्हेरी व्हेरी डिस्टर्बिंग दॅट वी डोंट इवन वॉन्ट टू रीड इन द न्यूजपेपर और वॉच ऑन टीव्ही. व्हेरी व्हेरी डिस्टर्बिंग थिंग्स. सो त्यावेळी पण मी त्यांना रेकी म्युझिक बनवून देते. ऑल दे हॅव टू डू इज लिसन टू दॅट. मग ते जगातल्या म्हणजे जगाच्या पाठीवर कुठेही असतील तरी चालतं. दे कॅन लिसन टू इट अँड दे रिसीव्ह रेकी. आणि तो जो ट्रॉमा म्हणजे त्याचे नेगेटिव्ह इमोशन आहे ते त्यांच्या सिस्टीममधनं पूर्णपणे बाहेर पडतो. सो दे कॅनॉट रिलेट टू दॅट पर्टिक्युलर मेमरी आहे. आता हा झाला एक भाग. दुसरा आहे काही काही लोक येतात की लकीली सगळं छान चाललंय आयुष्यात but they want to achieve certain bigger goals and for that they need that self-esteem boost, self-worth boost, sometimes self-confidence boost and more productivity. So मग त्यांना त्याप्रमाणे सोल्युशन दिलं जातं. सो बेसिकली काय की कुठल्या प्रकारचा इश्यू घेऊन आपल्याकडे लोक आले त्याप्रमाणे मग आपण पूर्णपणे कस्टमाइज करून त्यांना सोल्युशन देतो. ओके. जसं की तुम्ही तुमचा प्रवास सांगत असताना मध्ये बोललात की 12th मध्ये असताना तुम्ही रेकी शिकला. Yeah. ओके. सो मला जाणून घ्यायला आवडेल की काय झालं होतं त्या मोमेंटला 12th मध्ये तुम्हाला असं वाटलं की नाही आता आपण रेकी शिकूया आणि तुम्हाला कोणाच्या माध्यमातून कळालं होतं, फ्रेंड्स कडून कळालं होतं किंवा तुम्ही कुठे पाहिलं होतं ऍडव्हर्टाईज वगैरे. सो काय झालं होतं त्यावेळेस. अच्छा. सो ऍक्च्युली आपण थोडंसं अजून रिवाइंड करू. मला पहिला माझा रेकीशी जो कॉन्टॅक्ट आला तो माझ्या आईच्या ज्या योगा गुरु आहेत, शी इज अ रेकी प्रॅक्टिशनर. तर 10th स्टँडर्ड मी ऍक्च्युली ना पडले होते आणि आता बोर्डाची एक्झाम जवळ आली होती आणि आता म्हणलं बापरे मला चालायला त्रास होतो, बसायला त्रास होतो. तर सगळ्यांना वाटायला लागलं की बापरे तिला एक्झाम देता येते की नाही. प्लस इथे माझ्या स्कूलच्या माझ्याकडनं खूप हाय होप्स होत्या की प्राची बोर्डात यायला पाहिजे, इतका रँक यायला पाहिजे, एवढे पर्सेंटेज. म्हणजे आता कसं काय होणार. बाकीचं सगळं मेडिसिन वगैरे सुरूच होती. पण त्याचबरोबर मग त्या गुरूंच्याच मनात आलं की अगं मी ना माझं असं एक टेक्निक आहे रेकी म्हणून, तर तू सांगशील का तुझ्या मुलीला. असं माझ्या आईला सुचवलं. आई मला त्याच्याकडे घेऊन गेली आणि त्यांनी मला रेकी द्यायला सुरुवात केली आणि विदिन अ स्पॅन ऑफ 8 days itself आय स्टार्टेड फिलिंग मोर कॉन्फिडंट. मग मला असं वाटायला लागलं की अरे ठीक आहे, हा एवढा मोठा चॅलेंज आलाय तरी आपण एक्झाम पण देऊया आणि एक ओव्हरऑल पॉझिटिव्हिटी म्हणतो ना आपण तशी एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यात असते ती डेव्हलप झाली. And I successfully gave my exam. I scored decent marks. Obviously, unfortunately, I couldn't be in board, but it was a decent score which got me my dream college. And yeah, things went well. So then, when I came to 12th standard and after giving the exam, सुट्टीत माझ्या असं लक्षात आलं की काय बरं आपल्याला करायला पाहिजे असं काहीतरी वेगळं. कारण बाकी सगळं स्पोर्ट्स आणि कॅम्पिंग आणि सगळ्या बाकीच्या गोष्टी तर सुरू असतात पण समथिंग डिफरंट. त्यावेळी एकदम मनात आलं की अरे हा आपण रेकी एक्सपिरियन्स केली होती तो वाय नॉट लर्न दॅट. सो दॅट्स हाऊ आय लर्न. सो इट वॉज आय लर्न इट फ्रॉम दॅट योगा टीचर्स गुरु.
ओके. सो नॉर्मली कुठलीही गोष्ट आपण ज्यावेळी शिकतो, कोर्स करतो, तर नॉर्मली सध्या जे आपले पूर्ण देशामध्ये जी काही शिक्षण पद्धती आहे, पाठ्यपुस्तक, अभ्यासक्रम, एक्झाम द्या. सो असं माझ्या डोक्यामध्ये लगेच चित्र तयार होतं. ओके. सो आपण ज्यावेळेस रेकी शिकण्याचं म्हणजे बोलतो, त्यावेळेस सेम प्रोसेस असते. पुस्तक वगैरे घ्या, अभ्यास करा, एक्झाम द्या, असा फॉर्मॅट असतो का काही डिफरंट फॉर्मॅट असतो? आता रेकीमध्ये थेअरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही असतं. रेकीमध्ये वेगवेगळ्या लेव्हल्स असतात. लेव्हल 1 म्हणजे हँड्स ऑन हिलिंग, की तुम्ही स्पर्शाने किंवा साधारण 3 ते 4 इंच हात दूर ठेवून स्वतःला रेकी घेऊ शकता आणि इतरांना रेकी देऊ शकता. दॅट इज लेव्हल 1. लेव्हल 2 इज डिस्टन्स हिलिंग, की तुम्ही इथे पुण्यात बसून जगातल्या कुठल्याही व्यक्तीला रेकी देऊ शकता अँड मल्टिपल पीपल ॲट अ टाइम. ॲट द सेम टाइम तुम्ही सिच्युएशनल हिलिंग करू शकता, की तुम्ही एखादा पास्टचा असा इन्सिडन्स असेल की विच हॅज बीन व्हेरी डिस्टर्बिंग, दॅट मेमरी इज हर्टिंग यू ऑर विच हॅज स्पॉइल्ड युअर कनेक्शन विथ समवन. सो तुम्ही त्या सिच्युएशनला सुद्धा रेखी देऊ शकता. सो आता त्याच्यानंतर रेखी लेवल 3. रेखी लेवल 3 मध्ये आता आपले काही काही असे इमोशन्स असतात की सम पीपल आर बॉर्न विथ सर्टन फोबिया, की जन्मताच पाण्याची भीती आहे, जन्मताच अंधाराची भीती आहे, आवाजाची भीती आहे. सो रेखी लेवल 3 मध्ये आपण असे सिम्बल्स शिकतो की विच हेल्प यू हील दॅट अँड देन आफ्टर दॅट रेखी मास्टर. नाउ कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, असा अभ्यास सिलेबस खूप भरपूर अभ्यास करायचा आहे, त्याच्यानंतर परीक्षा द्यायची आहे असं रेकीमध्ये नसतं. बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस टू अंडरस्टँड द थिअरी, व्हॉट रेकी इज, व्हॉट रेकी इज नॉट. कारण भरपूर गैरसमज पण असतात. त्याच्यानंतर व्हॉट इज द सायन्स बिहाइंड रेकी, सायंटिफिक एव्हिडन्सेस रिलेटेड टू रेकी, त्याच्यानंतर चक्रांचा अभ्यास. अँड देन वन्स यू आर अडेप्ट, मतलब वन्स यू बिकम अ एक्सपर्ट इन द थिअरी, द कम्प्लीट फोकस इज ऑन प्रॅक्टिस इन रेकी. म्हणजे मी म्हणते की रेकी इज लाईक सूर्यनमस्कार, की ओके आय नो सूर्यनमस्कार, दॅट इज नॉट इनफ. आय ऍक्च्युली नीड टू प्रॅक्टिस इन ऑर्डर टू गेट रिझल्ट. सो सिमिलरली मी जितकी रेकी स्वतःसाठी वापरून घेईन तर तितका मला जास्त इफेक्ट होणार पॉझिटिव्ह. सो म्हणजे ज्यावेळेस आपण रेकी शिकत असतो आणि प्रॅक्टिस करत असतो, सो डेली आपल्याला किती वेळांचा, किती तासांचा टाइम त्या द्यावा लागतो? म्हणजे आपण फॉर एक्झाम्पल एखादा स्टुडंट कॉलेज लाईफमध्ये आहे किंवा एखादा वर्कर आहे, वर्किंग ऑफ आहे, ओके, तर तो हे मॅनेज करू शकतो का? डेफिनेटली करू शकता. आता रेकी देणं, तर तुम्हाला एक्झाम्पल सांगते की हाऊ मच टाइम यू शुड गिव्ह रेकी. इट कॅन बी अ मॅटर ऑफ से 5 to 10 मिनिट्स. आता मी माझ्या सगळ्या स्टुडंट्सला असं सांगते दॅट मेक रेकी अन इंटिग्रल पार्ट ऑफ हू यू आर अँड युअर एंटायर जर्नी. सो आता तुमच्याशी बोलताना असा मी हात ठेवला, आपोआप रेकी फ्लो व्हायला सुरुवात होते. सो आय एम नॉट इवन स्पेंडिंग ॲडिशनल टाइम, इट्स हॅपनिंग ऑटोमॅटिकली. सो रेकीची दीक्षा असते, त्याला आपण ॲक्टिव्हमेंट म्हणतो. वन्स यू आर ॲक्टिव्ह टू दॅट हायर फ्रिक्वेन्सी एनर्जी, दॅट बिकम्स अन इंटिग्रल पार्ट ऑफ यू. सो आता तुम्ही प्रवास करताय तर तुम्हाला फ्री वेळ आहे, जस्ट होल्ड युअर हँड्स किंवा गुडघ्यावर हात, किंवा जर शक्य झालं, इफ इट इज comfortable for you in public, just place your hand on, say, your stomach or sometimes on your head, which is completely okay. So, making Reiki an integral part of your life is important. त्यांनी काय होतं की आपण एक 5 ते 10 मिनिटं रेकी फक्त देतो स्वतःला दिवसात, बट दॅट टू विदाउट गिव्हिंग इट सेपरेट टाइम. ओके. ज्यावेळेस आपण हात असे करतो किंवा आपण Yes. गुडघ्यावर हात ठेवतो, त्यावेळेस आपण इमॅजिनेशन मध्ये काय विचार करायला पाहिजे? काय असतं म्हणजे याच्यात? तर रेकीच्या स्टेप्स असतात, खूप 4 सिम्पल स्टेप्स आहेत. प्रेयर ऑफ ग्रॅटिट्यूड. सो वी ऑलवेज स्टार्ट अँड एंड रेकी प्रॅक्टिस विथ ग्रॅटिट्यूड, जिथे यू थँक युअर सेल्फ, यू थँक द डिव्हाइन एनर्जी. त्याच्यानंतर इफ यू हॅव एनी पर्टिक्युलर गुरु ऑर एनी गॉड्स, गॉडेसेस, एनी डिव्हाइन पॉवर दॅट यू बिलीव्ह इन, यू कॅन से थँक यू टू ऑल ऑफ देम. त्याच्यानंतर स्टेप नंबर 2, कॉलिंग अपॉन रेन. एकदा माझी आता दीक्षा झाली, बट आय नीड टू कॉन्शियसली कॉल अपॉन द एनर्जी सो दॅट आय बी एबल टू गिव्ह मायसेल्फ रेन. सो त्याच्यासाठी एक प्रोसेस असते. रेकी क्राऊन चक्रातनं आपल्या बॉडीमध्ये एंटर होते. सो दॅट सिम्पल इंटेन्शन दॅट रेकी एंटर्स माय बॉडी थ्रू माय क्राऊन चक्र अँड फ्लोज थ्रू माय हँड्स. देन स्टेप नंबर 3, जिथे आपण रेकी देतो स्वतः. देतो म्हणजे काय, आता मी जर हात ठेवला माझ्या हातावर, सो while giving Reiki, I will focus on how do I feel. Is it warm? Is it something cold? A tingling sensation? Is it causing any discomfort? कुठला emotional block feel होतोय का? So I focus on that. And then again, level step number 4, which is prayer of gratitude. रेकी शिकायसाठी नॉर्मल आपण जे पाहतो मार्केटमध्ये फी स्ट्रक्चर वगैरे कसं असतं? So there was a time in 1980s when Reiki was one of the most expensive courses in the world. ते Maslow's pyramid असतं. So those Reiki masters used to believe in that. की Maslow's pyramid is first your basic needs, food, clothing, shelter, they are taken care of. मग त्याच्यानंतर your self-esteem comes in picture. Then you start taking care of what you're wearing and how you're grooming yourself, how do you show up in the society. Then it goes on increasing that social connections. And finally, enlightenment. That thinking about inner peace and bliss and gratitude.
So those Reiki masters believe that only when a person has all of these intact, then only a person should go and learn Reiki. Therefore, it was very expensive that time, but over a period of time, everyone realized that if we make Reiki a part of step one itself, that will become faster. Then we'll easily go to step two, step three, and ultimately the ultimate enlightenment. सो आता जे फी स्ट्रक्चर आहे ते खूप बेसिक आहे. इट स्टार्ट समवेअर अराउंड 5,900 फॉर लेवल 1 अँड तुम्ही जशा जशा पुढे लेवल्स करता लेवल 2 लेवल 3 इट गोज ऑन इन्क्रीजिंग अप टू रेकी मास्टर इज अराउंड से 78,500. ओके. या सो म्हणजे रेकी शिकण्यासाठी म्हणजे गव्हर्नमेंटचं काय असं कोर्स असतो का कसं आहे? म्हणजे ह्याला ऑथरायझेशन किंवा हे कशा गोष्टी असतात हे? आता रेकीची वेगवेगळी असोसिएशन्स आहेत, पण रेकी आज पण आपण म्हणतो इंडिपेंडेंट प्रॅक्टिस आहे. नॉट पर्टिक्युलर ऑथॉरिटी और नॉट पर्टिक्युलर गव्हर्नमेंट gives you any stamping that okay you're a Reiki practitioner. The requirement is that you need to receive the attunement from a Reiki master. ओके. Yeah. So कसं आहे की it has always been something for personal benefit rather than any say career benefit or I want to show off my certificate somewhere or this certificate is going to give me an additional edge. Instead of that, the focus has been on how you develop yourself, how you feel, and how you are able to benefit your loved ones through the practice. ओके. सो नॉर्मली आपण कुठलीही एखादी सकारात्मक गोष्ट करत असलो तरी आपण रेकीचा यूज करून आपण पॉझिटिव्ह चेंज आपण आपल्या जीवनामध्ये आणतो. आपले किंवा आपल्या क्लायंट्स असतील किंवा आपलं फ्रेंड सर्कल असेल, राईट? सो कुणी याचा मिसयूज करू शकत नाही का? फॉर एक्झाम्पल माझ्या मनामध्ये कुणाबद्दल द्वेष भावना आहे आणि आय वॉन्ट टू, असं निगेटिव्ह पण म्हणजे उपयोग याचा होऊ शकतो का किंवा कसं? Yeah. So Reiki first and foremost is life force energy. Life force energy म्हणजे positive energy. Positive energy is something that makes us vibrate in a very high and very positive environment. Okay. So coming back to your question, negative Reiki कामच नाही करू शकत. कारण मी आता कुणाला Reiki देते म्हणजे काय की I'm pumping in a lot of positive energy in them. I'm transferring positive energy in simple words. So a lot of people approach me that I hate a particular person. Can you give Reiki to him? Can you give Reiki to her? I said that yes, I can give them Reiki, but त्यांचं पण भलंच होणार आहे आणि तुमचं पण भलं होणार. It will work. It will reduce the negativity in your mind as well as that person's mind. It is basically used to heal any negative thought, negative emotion. कारण की आपण जेव्हा भारतीय संस्कृती घर पाहतो, कुटुंब पाहतो, कुटुंबामध्ये सासू आली, सून आली. ओके. सपोज सून म्हणली की मला रेकी शिकायची आहे, माझं माझ्या सासूबाईसोबत पटत नाहीये, त्या मुवमेंटला मग ते तसं परत होणार का नाही होणार? So in that case आपण काय करतो की रिलेशनशिप हिलिंग करतो. आता रेकी लेवल 1 where she will focus on herself. Then Reiki level 2 की जिथे डिस्टन्स हिलिंग सिम्बल येतं, तर त्याच्यात एक रिलेशनशिप हिलिंगसाठी एक सिम्बल आहे से हे की. सो इफ शी कन्सिस्टंटली युजेस दॅट ऑन हरसेल्फ अँड हर मदर इन लॉ, she will see a drastic change and positive energy between them. Yes. So, and a lot of people have used that. So, फक्त सासू सुन आता राहिलेलं नाहीये. आजकाल काय जावई आणि सासरे वगैरे आहे. It's a different ballgame altogether. But yes, people have definitely used it. ओके. सो मला नेक्स्ट हेच विचारायचं आहे, तुम्ही आतापर्यंत भरपूर क्लायंट वगैरे तुम्ही गेले असतील, राईट? सो तुमचा एक्सपिरियन्स काय आहे? म्हणजे नॉर्मली लोक तुमच्याकडे येतात रेकी शिकण्यासाठी किंवा कन्सल्ट करण्यासाठी, तर त्यांचं म्हणजे प्रामुख्याने क्वेश्चन्स काय असतात, प्रॉब्लेम्स काय असतात? सो आता ह्या व्यवसायात आम्ही दोघी जणी आहोत, मी आणि अनुप्रिया. शी इज अ व्हेरी गुड फ्रेंड ऑफ माइन अँड शी इज ऑल्सो एक्सपर्ट इन रेकी. त्याच्याचबरोबर आमचं रेकी, वास्तू, ॲस्ट्रॉलॉजी असं सगळा सेटअप आहे. आर कंपनीज, ब्रँड वर्क्स, इट वर्क्स ऑन ऑल ऑफ दॅट. सो माय ओव्हरऑल एक्सपिरियन्स विथ क्लायंट्स हॅज बीन व्हेरी व्हेरी पॉझिटिव्ह. आता कसं होतं की एखादा आता रिसेंट एक एक्झाम्पल, एकाने मला फोन केला एका मुलीने की आई खूप सिरियस झाली आणि व्हेंटिलेटरवर आहे आणि अचानकपणे काही रिस्पॉन्स पण करत नाही आणि कळत नाही आम्हाला काय करावं. एकदम पॅनिक झाली, एकदम नॉर्मल होती. त्यावेळी तिला मी रेकी हिलिंग म्युझिक बनवून दिलं. तिला सांगितलं तू ते प्ले करायला सुरुवात कर. तुमची बाकी मेडिकल ट्रीटमेंट जर चाललंय ज्या रेटनी, ते सगळं सुरू होतंय. अलॉंग विथ दॅट जस्ट प्ले दिस म्युझिक. त्याच्यावर मी फोकस केला होता. आता तुम्ही स्पेसिफिकली विचारलं म्हणून की त्याच्यावर मी फोकस केला होता विल पॉवर आणि कॉन्फिडन्स, की एक कॉन्फिडन्स इन हरसेल्फ, कॉन्फिडन्स इन हर बॉडी अँड विल पॉवर टू बी अलाइव्ह. आता ते हिलिंग म्युझिक प्ले केल्यानंतर साधारण एक तासाभरातच अचानक डॉक्टर म्हणले की शी हॅज स्टार्टेड रिस्पॉन्डिंग व्हेरी वेल. So that was like a miracle for everyone. That person who had given up is now trying to fight back, wants to live, you know. So ज्यावेळी अशा घटना घडतात त्यावेळी इट्स अ व्हेरी डिफरंट एक्सपिरियन्स. आणि त्यावेळी असं वाटतं की वाव, युनिव्हर्स हॅज चोजन अस फॉर सच अ नोबल कॉज, यु नो. सो दिस इज जस्ट अ रिसेंट एक्झाम्पल. पण अशी भरपूर वेगवेगळी म्हणजे एक्झाम्पल आहेत. आता अजून मला बोलायचं झालं एक्सपिरियन्सवर, तर अशी बरीच काय मोठी लोक पण इथे येऊन गेली आहेत की ज्यांना वेदर इट्स ऑनलाईन ऑर इन पर्सन, that
दे हॅव गॉन थ्रू सम ट्रॉमा इन दर चाइल्डहुड आणि आता सगळं आहे त्यांच्याकडे, पण ती एक गोष्ट त्यांना ना खूप त्रास देत राहते की त्यावेळी असं झालं होतं, त्यावेळी असं झालं होतं. मग अशा लोकांना पण आपण ज्यावेळी हिलिंग देतो, they disconnect with that particular memory and they are able to live a very happy life. And when they give you that testimonial, when they express gratitude, that way it's a very beautiful and different experience. So overall मला सांगायचं झालं तर की इट्स अ व्हेरी चॅलेंजिंग फील्ड, कारण प्रत्येक ह्युमन बिंग हा वेगळा असतो. त्यामुळे आम्हाला पण दरवेळी कोणी आलं की ओके देन वी हॅव लॉट ऑफ डिस्कशन्स अबाउट दॅट, देन लॉट ऑफ स्कॅनिंग वी डू ॲट एनर्जी लेवल. मग दोघी मिळून डिस्कस करू की आता यांना काय बेस्ट पॉसिबल सोल्युशन द्यायला पाहिजे, असं खूप त्याच्यामागे स्टडी असतो. And then our effort is to give the solution in the simplest manner possible for the client. ज्यावेळेस मॅम आपण म्हणलं की म्युझिक तुम्ही प्रोव्हाइड करता विथ रेगी हिलिंग, ओके. सो ते म्युझिक तुम्ही बनवता किंवा काही कसं कशी प्रोसेस आहे? आता म्युझिक इज जस्ट अ मीडियम. तर आता आपल्याला लॉट ऑफ ग्रेट आर्टिस्ट आर देअर टू क्रिएट म्युझिक. नाउ दिस AI also is there. AI has made it very easy for us to create meditation music. So in that Reiki's program, so music, आता मी तुम्हाला एक फक्त ब्लँक फाईल देईल विथ प्रोग्रामिंग रेकी. So you will be like, okay, I have to play something which is blank. So instead of that, music is used. Plus at the same time, आपली psychology अशी असते that if you hear some nice, pleasant instrumental music, you start feeling relaxed. So that 0.5 or 1% impact त्याचा पण होतो. But otherwise, it's all about the energy which is programmed. आता हे झालं एक product. Like that, we have Divine Young Rose. Then we have different products like Reiki Silver Coin, which works on a person's prosperity and protection. की ते कॉइन अशा पद्धतीने अलाइन केलेलं असतं रेकीशी आणि तुमच्या एनर्जीशी, दॅट इट हेल्प्स यू बिकम मोर प्रॉस्परस अँड ॲट द सेम टाइम इट प्रोटेक्ट्स युअर एक्झिस्टिंग वेल्थ अँड मनी. त्याच्यानंतर आपल्याकडे रेकी सिल्वर कडा आहे. सो ज्या लोकांना नजर लागते त्यांच्यासाठी आम्ही ते चार्ज करून देतो. सो इट क्रिएट्स अ प्रोटेक्टिव्ह शिल्ड अराउंड यू. आणि खूप छान पॉझिटिव्ह रिझल्ट आलेले आहेत. म्हणजे आता असं बऱ्याच लोकांचं होतं की दे आर फिट अँड फाईन, देन दे अटेंड सम सोशल फंक्शन अलॉंग विथ देअर फॅमिली और समटाइम्स विथ ऑफिस रिलेटेड समथिंग, आणि मग एकदम आजारी पडतात, फायनान्शियल लॉस होतो, चिडचिड होते, भांडणं होतात, खूप नेगेटिव्ह एकदम सगळं अचानक व्हायला लागतं. सो वेन दे स्टार्ट युझिंग सच काइंड ऑफ अ प्रोडक्ट, इट क्रिएट्स दॅट प्रोटेक्टिव्ह शील्ड, ज्याच्यामुळे काय होतं की हे जे नेगेटिव्ह इम्पॅक्ट होणार आहे, इव्हिल आयचे, नजर लागायचे, हे सगळे वॉर्ड होतात अँड रेकी प्रोटेक्ट्स दॅट ऑल्सो. ज्यावेळेस आपण रेकी आणि हिलिंग म्हणतो, तर हिलिंग, पॉझिटिव्ह हिलिंग आणि रेकी ह्या एक आहेत का वेगवेगळ्या पद्धती आहेत? हा, रेकी हिलिंग इज वन वर्ड. म्हणजे मी आता कुणाला रेकी दिली, आता दॅट पर्सन सपोज इज व्हेरी अँग्री किंवा त्यांना काहीतरी ट्रॉमा आहे, फिअर आहे, फोबिया, ते त्यांचं डिझॉल्व्ह झालं, ह्याचा अर्थ ते हील झाले. दॅट्स व्हाय वी से रेकी हिलिंग. ओके. बिकॉज रेकी बेसिकली हील्स. ओके. आणि आपण दुसरा मुद्दा की मेडिटेशन असा की रेकी करण्यासाठी आपलं ध्यान करावं लागते का प्रॅक्टिस मध्ये, किंवा कशा प्रकारे मेडिटेशन आहे याच्यामध्ये? सो मेडिटेशन अँड रेकी गो हँड इन हँड. यू कॅनॉट सेपरेट वन फ्रॉम अनदर. आता मी ज्या क्षणी डोळे मिटेन आणि ज्या क्षणी माझे स्टेप नंबर 1, स्टेप नंबर 2 जे मी तुम्हाला बघायला सांगितलं 4 स्टेप्स आहेत, त्या म्हणायला लागले, विच मीन्स आय एम फोकसिंग ऑन दिस स्टेप्स, त्याचा अर्थ काय आला की आय स्टार्टेड मेडिटेटिंग. Now, when I'm giving Reiki to you, we'll have that nice experience also in this session. So, when I start giving Reiki to someone, I focus on how the energy is entering my body and how it is flowing through my hands. So, that becomes meditation. ओके. So, the moment you close your eyes and start focusing on something, or you close your eyes and start becoming aware of something, you're meditating. Mindfulness meditation, normal meditation. आता Reiki मध्ये I'm focusing on the energy. So, it becomes energy meditation. ओके. आणि स्टार्टिंगला आपण बोललो की चक्रास, बॉडीमध्ये 7 चक्रास वगैरे असतात, Yes. तर त्याचं किती जाणीव असणं गरजेचं आहे किंवा याच्याबद्दल किती माहिती असणं गरजेचं ज्यावेळेस आपण रेकी शिकत असतो? आता रेकी ज्यावेळी मी कोणाला तरी शिकवते त्यावेळी मी त्यांना सांगते that it is 100% important for you to know what chakra stands for what. फॉर एक्झाम्पल, आता कोणाला तरी इन्स्टंट बूस्टिंग कॉन्फिडन्स पाहिजे. नाव दे शुड नो दॅट इफ आय गिव्ह रेकी टू माय सोलर प्लेक्सस चक्र, मला इन्स्टंट बूस्ट मिळेल. So they don't have to give Reiki to each and every body part, each and every chakra. They don't need to do that. पण त्याच्यासाठी हे बेसिक अंडरस्टँडिंग लागतं. आता जर आपल्याला सपोज कुठलं तरी स्पीच असेल अँड इफ यू फील दॅट ओके समथिंग इज नॉट राईट, आय एम नॉट एबल टू एक्सप्रेस माय सेल्फ, आय एम नॉट एबल टू राईट माय सेल्फ, आय एम नॉट एबल टू राईट इट प्रॉपरली अँड देन स्पीक इट. सो इन दॅट केस व्हॉट वी डू, वी गिव्ह रेकी टू द थ्रोट चक्र. आता मला मेमरी कॉन्सन्ट्रेशन पाहिजे असेल तर मी थर्ड आय चक्रावर देखील आहे. आता वन ऑफ माय कझन्स इज देअर. He was doing his engineering, and one day he told me that Prachi,
मी ना अजून पण रेखी यूज करते. म्हणलं ओके वाव दॅट्स अ नाईस थिंग. अजून पण म्हणजे कुठे काय हाव. सो इट्स लाईक एव्हरी टाइम आय हॅव माय एक्झाम आणि मला असं वाटलं की नाही आपण आठवत नाहीये किंवा काहीतरी कन्फ्युजन होतोय. आय गिव्ह रेखी टू माय थर्ड ॲक्शन. ओके. That I found very, very smart. So another client, she is very, very, in fact, young. स्कूलमध्ये आहे ती. ती म्हणते की तिला ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे इलोक्युशन्स, गॅदरिंग, त्याच्यानंतर अँकरिंग इन स्कूल फॉर डिफरंट फंक्शन्स ते सगळं खूप आवडतं. सो वेन शी गोज देअर, शी सेज दॅट आय गिव्ह रेकी टू ऑल माय 7 चिल्ड्रन्स. ओके. सो दॅट म्हणजे म्हणतो आपण बेसिक जाणीव असणं खूप गरजेचं आहे. ऑल सेड अँड डन, इफ आय टीच रेकी टू समवन अँड दॅट पर्सन सेज की मला प्राची बाकी काही नको, फक्त मला रेकी कशी द्यायची सांग, let Reiki handle everything else. That also is fine. You just sit and give Reiki wherever you feel like, intuitive feeling. तुम्हाला असं वाटतं shoulders मध्ये discomfort आहे, give Reiki to shoulders. If you feel like कोकऱ्यांना Reiki द्यायचे, डोक्याला Reiki द्यायचे, wherever you feel like you give Reiki. ओके. म्हणजे जेवढं मला आता की समजले, आपण असं म्हणू शकतो का आपलं जे प्रोफेशनल लाईफ आहे किंवा आपली जी पॅशन आहे ती अचीव्ह करण्यासाठी, ती एनहान्स करण्यासाठी आपण रेकी यूज करू शकतो आणि ती आपलं गोल अचीव्ह करण्यासाठी त्याचा मदत होऊ शकतो. येस डेफिनेटली होऊ शकतो. आता इव्हन आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनचे म्हणतो की इफ यू फोकस ऑन व्हॉट यू वॉन्ट, युनिव्हर्स इज गोइंग टू गिव्ह टू यू. आता त्याच्या मागची थेअरी अजून अशी आहे की इफ यू बिकम व्हॉट यू वॉन्ट, इफ यू बिकम अ व्हेरी पॉवरफुल अँड पॉझिटिव्ह बिग, देन यू विल बी एबल टू मॅनिफेस्ट इट फास्ट. बऱ्याच ठिकाणी तुम्ही आता बरेच व्हिडिओज युट्यूब वगैरे पण बघितलं असेल. सो हाऊ डज रेकी प्ले अ रोल इन दिस? आता माझा सपोज एक ॲफर्मेशन आहे, आय एम थिन, आय एम थिन, आय एम थिन. एक्झाम्पल म्हणून सांगते. So now, if I know I'm not thin, that affirmation is not going to work well. बरोबर आहे? हे युनिव्हर्सल आहे. Now, how Reiki plays a role in this? If I want to become thin, if I start giving Reiki to myself, माझ्या सबकॉन्शियस मधले सगळे जे ब्लॉक्स आहेत, जे मला इमोशन्स, ब्लॉक्स म्हणजे काय, निगेटिव्ह इमोशन्स आहेत. निगेटिव्ह इमोशन्स कधी येतात, कोणीतरी तुम्हाला काहीतरी बोललेलं असतं, युअर वेट इज दिस, युअर लुकिंग लाईक दॅट, युअर लुकिंग लाईक दिस, किंवा आपल्याला स्वतःलाच वाटलेलं असतं अरे आपलं काय आहे, कसं आहे, आपलं काय. So all that negative thought process, negative emotions which are stored, Reiki starts dissolving all of that. So naturally you start feeling positive and more confident. Hence your weight loss journey becomes easy. हे एक्झाम्पल म्हणून देते. आता फॉर युअर करिअर. सो इफ समवन, लॉट ऑफ पीपल कम टू मी दॅट दे वॉन्ट अ प्रमोशन, पण मग असं वाटतं की मला माहिती नाही, मला एवढी जबाबदारी झेपेल का, माझं कसं होईल, माझं काय होईल, दॅट इज सेल्फ डाऊट. So when you give Reiki to them, you're actually dissolving that doubt so that they confidently go and ask for the promotion. Or if it is given to them, they are confidently able to accept it. Yes. So that's how Reiki works. ओके. सो नॉर्मली आपण रिलेशन बद्दल बोललो, राईट? गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असो किंवा बहीण भाऊ असो किंवा नवरा बायको असो. ओके. सो यांच्यामध्ये प्रत्येक फॅमिलीमध्ये ना बॅरियर्स आहेत, प्रॉब्लेम्स आहेत. ओके. सो आपण किती प्रकारामध्ये हे कम होऊ शकतो रेकीच्या माध्यमातून? Reiki around to be 60 to 70%. If a relation is breaking, you can revive it. It has really happened that because आपल्या दोघांमध्ये एक सोल कॉर्ड असते, एनर्जी कॉर्ड, which is connecting you and the other person. So when we start healing that cord with the help of Reiki, आपल्यामध्ये जी राग आणि जी चिडचिड आणि इरिटेशन असतं एकमेकांविषयी की ज्याच्यामुळे that relationship has faltered. So ते कमी कमी व्हायला लागतं. So you're able to see that person in a positive light. That's how Reiki helps. असं Reiki मध्ये काही काही सिम्बल आहेत which are completely for relationship healing. सेहेकी नावाचा एक सिम्बल मी तुम्हाला सांगितला, तसा एक सोनार नावाचा सिम्बल आहे which helps you heal anything that is there in your DNA which is negative, anything that you could be carrying from a previous life also. So Reiki helps you heal all that. ओके. सो जसं की आपण मानसिक आजार असेल किंवा शारीरिक आजार असेल, तर शारीरिक आजार सुद्धा बरे करण्यासाठी देखील मदत करते. तर ते कसं मदत करते? सो शारीरिक आजार म्हणजे सायकोसोमॅटिक इलनेसेस ही एक कॉन्सेप्ट आहे. सायकोसोमॅटिक इलनेसेस म्हणजे काय? एनी इलनेस विच हॅज अ रूट इन द इमोशन. सो रेकी हिल्स द इमोशन. एकदा ते इमोशन हिल झाल्यानंतर बॉडीला नेगेटिव्ह मोटिवेशन राहत नाही टू बी डिस्टर्ब or to be ill, and so body starts recovering. So basically body is a reflection of mind. If there's something wrong with the body and that person says I'm a very happy person, आम्हाला लगेच कळतं की नाही ते दाल में कुछ काला है, they require healing. The mind is, they are not happy at all.
ज्यावेळेस आपण या क्षेत्रामध्ये खूप वर्षांपासून काम करत असतो त्यावेळेस आपल्याला त्या फील्डबद्दलचं नॉलेज पण खूप चांगलं येत असतं आणि समाजामध्ये पण आपण काम करत असतो. तर तुमचा काय पर्स्पेक्टिव्ह आहे की रेकीबद्दल समाजामध्ये काही समज आहे किंवा काही गैरसमज आहे? तुम्हाला काय वाटतं की की आणखीनही काही लोकांमध्ये असे मतभेद आहेत किंवा गैरसमज आहेत? सो एक गैरसमज असा आहे की लोकांना वाटतं दिस इज ओनली स्पिरिच्युअल, त्याच्यामागे सायन्स काही नाहीये. सो दॅट इज वन थिंग. नंबर 2, बरेच लोक माझ्याकडे येतात आणि मला म्हणतात की रेकी म्हणजे आपण हिप्नोटाईज करतोय का? तुम्हाला रेकी देतो म्हणजे आपल्या हातात रिमोट कंट्रोल आहे का? वी कॅन मेक दॅट पर्सन बिहेव द वे वी वॉन्ट और यू नो we can positive, negative, in any direction. So answer is no. Reiki works only for a person's highest good. It is very scientific. कारण सायन्स कसं आहे की आपल्या ब्रेनवेव्ह पॅटर्न्स असतात. आता बीटा म्हणजे आय एम टॉकिंग टू यू, आर लिसनिंग, और यू आर asking me question, that time I'm listening to you. But at the same time, I'm aware of everything which is happening. I'm aware of the sketch that he's going to prepare. So I'm a little conscious about that also. Yeah, I'm not saying that positive nervous energy is there. Okay. So सांगायचा मुद्दा असा, बीटामध्ये आपलं माइंड खूप ऍक्टिव्ह असतं. 14 पेक्षा जास्त विचार आपल्या मनात असतात. ओके. After that, we go into alpha. Alpha is a meditative state. So in that, we are more creative, more focused, and we are relaxed. So relaxed confidence upon म्हणतो ना, that is alpha. After that, we go into theta, which is dream state. So all of us have experienced that. When you go to sleep and you have a dream, you're in theta. And after that, you have delta, which is deep sleep state. So beta is very important when I want to solve the important, difficult problem. Alpha is very important when I want to do something which is creative. At the same time, I want to be stress-free, meditative. Theta is when my body's natural healing abilities get activated. The body heals itself. Body is the ultimate healer. And delta is that activated body actually starts healing itself. That is delta. So, coming back to the science behind Reiki, Reiki helps us to go from beta to alpha instantly. त्यामुळे आपण रेकी दिली की all the stress goes away. It's an ultimate stress reduction technique, and you are able to focus on what it is that you are doing. You are more creative. You are more relaxed. Yeah. So, या सगळ्या गोष्टीचा आणखी आपण जाणून घेतल्या पॉझिटिव्हली. So I think more and more people will come in the field of Reiki and will have more and more population, which is positive. ओके. सो नॉर्मली एखादा स्टुडंट ज्या वेळेस रेकी शिकत असतो, रेकी शिकला लेवल 1 ची एक्झाम दिली फॉर एक्झाम्पल आणि कम्प्लीट केलं. ओके. सो नाव ही इज रेकी लेवल 1 इज कम्प्लीटेड. सो नाव मग त्याला तरी सुद्धा परत रिवाइज करावं लागणार, अभ्यास करावा लागणार का? एकदा शिकल्यानंतर, एकदा लेवल कम्प्लीट केल्यानंतर तो कायम कम्प्लीट होऊन राहणार, ती प्रॅक्टिस कमी जास्त होणार किंवा कसं असणार? So Reiki's best part is that once a person is active to Reiki level 1, throughout his or her life, he remains a Reiki practitioner. Nobody can take that particular power that he has gained through Reiki away from him. Okay? So that's the good news. आता coming back to your question. Reiki level 1 शिकलं. माझा काय आग्रह असतो सगळ्यांना, सगळ्या स्टुडंट्सला किंवा बाकीचे सगळे रेकी प्रॅक्टिशनर्स ऑल्सो, दॅट प्रॅक्टिस ॲटलीस्ट फॉर 5 to 10 minutes daily. So you sit and consciously practice it, or like I was telling you that I'm talking to you, holding my hand, Reiki is flowing. So काहीतरी करत राहा, because using the energy is important. But all said and done, there are a lot of people who approach me saying that we have learned Reiki say 20 years back, 25 years back, we have not practiced at all. मला तुम्ही आम्हाला शिकवाल का? माझी प्रोसेस अशी आहे that I don't make them go through the entire thing again. कारण मला माहिती आहे एकदा ऍक्टिव्ह झाले लेवल 1 म्हणजे लेवल 1 practitioner ते लाईफ लॉंग राहणार. So what I do is that I show them a technique with which they instantly activate their energy. I would say reactivate their style of giving Reiki to themselves, and then we go to the next step. So it's a lifelong thing. ओके. सो आपल्या भारत देशामध्ये तुम्हाला असं कितपत वाटतं की जे रुरल एरिया आहे, की खेडेगाव वगैरे भाग आहे, त्या ग्रामीण भागामध्ये रेकी पोहोचायला पाहिजे किंवा आणखी पोहोचली नाही, असं तुम्हाला काय वाटतं? तुमचं काय ओपिनियन आहे? Yeah, so that's a very good question. In fact, मी आता तोच विचार करत होते की आजपर्यंत मला हा प्रश्न कोणीच नाही विचारला, कधीच नाही विचारला. अवेअरनेस त्या मानाने बराच कमी आहे. पण प्रयत्न असाच चाललाय दॅट सोशल मीडियावर सगळी लोक यायला लागले. बारीक बारीक शहरांमध्ये, बारीक बारीक इव्हन गावांमध्ये तर सोशल मीडिया पोचायला लागलाय. तर आपण आता म्हणजे तुमच्यासारखे एन्थुसियास्ट जे आहेत, दिस अ व्हेरी गुड इनिशिएटिव्ह व्हॉट यू डुईंग. सो अशा पद्धतीने अवेअरनेस लोकांचा वाढत जाईल, अँड दॅट्स हाऊ द पॉप्युलेशन विल कम टू नो अबाउट रेकी, अँड दे विल स्टार्ट लर्निंग रेकी, मेकिंग रेकी पार्ट ऑफ देम. सो असं मला वाटतं. बट ओव्हरऑल अवेअरनेस इज लेस. ओके. आपण बोललं फॅक्ट की रेकीची एनर्जी आपण ऍक्टिव्हेट करू, म्हणजे एक सेशन घेणार आहोत, तर ते कसं असणार आहे आपण ते करू शकतो? Okay, let's start now. So great. So sit comfortably, close your eyes. It will take about 3 minutes. ओके.
आता मी अशा पद्धतीने इथे रेखी देणार आहे दॅट एनीवन हू वॉचेस युअर पॉडकास्ट, सो इट कुड बी नाव, इट कुड बी इन द फ्युचर, wherever they watch it, they'll start receiving Reiki. So just relax, sit comfortably. I'm going to start giving Reiki to each and every one who's either listening to me or watching me on this podcast in the past, present, future. Now, what exactly it means to give Reiki, I'm going to transfer positive energy. So I channelize it from the surroundings and I start sending it to all of you. So I'm going to start giving Reiki to you throughout your body. Everyone experiences Reiki in their own unique way. त्यामुळे काही काही लोकांना असं वाटेल की काहीतरी एक गरम असं वॉर्म सेन्सेशन झालंय, काही काहींना वाटेल समथिंग कोल्ड इज हॅपनिंग, काही काहींना वाटेल असं वेव लाईक फिलिंग आहे, समथिंग विच इज लाईट, समथिंग विच इज हेवी. एव्हरीवन एक्सपिरियन्सेस Reiki in their own unique way. So my intention of giving all of you Reiki now is for you to start feeling happy. And if you start focusing on your heart chakra हे आपल्या right in the middle of the chest, म्हणजे छातीच्या मध्यभागात असतं. It is also called as Anahat chakra. You'll be able to experience more Reiki there because it's a very sensitive chakra. Now start focusing on any stress that you might be having. It could be related to personal life, related to professional life. And I'm going to send Reiki so that you're able to feel relieved from that stress. Right from the moment you're in your mother's womb, each and every day of your life till the time you're there on this planet, just allow yourself to receive Reiki. Reiki can take different forms. Sometimes it is unconditional love, sometimes it is gratitude, sometimes it is happiness, sometimes it is blessing. So whoever is watching this podcast, I'm sending happiness and blessings to all of you. Sending happiness on all the stress that you might be experiencing. Allow yourself to accept Reiki. Sending happiness and blessings to all of you, wherever in the world you are. Stop the flow of Reiki now. You can come back in the here and now and slowly start opening your eyes. खूप छान एक्सप्लेन होता मॅम. ऍक्च्युली मला स्पेशली थोडं कोल्ड जाणवत होतं आणि थोडे अंगावरती शहारे आल्यासारखं मला जसं फील होत होतं नाही का, थोडंसं थोडे शहारे आलेले. म्हणजे म्हणजे मी हे ऐकलं होतं, वाचलं होतं, पण आज जेव्हा तुम्ही रेकी दिली त्यावेळेस फर्स्ट टाइम फील केला आणि आय कॅन शो यू ऑल्सो द सेम थिंग. म्हणजे आहे म्हणजे एनर्जी फ्लो होते. म्हणजे माझ्यासाठी खरंच हा एक्सपिरियन्स खूप युनिक होता मॅम ऍक्च्युली. आणि ज्यावेळेस ओके, आणि मग मला आता आणखी क्युरिओसिटी वाढली आणखी ती अशी की मी ते आपण म्हणतो टेलिपॅथी काहीतरी असं एक वर्ड आहे, तिने पण आपण म्हणजे आपल्याला दोघांची आठवणीत असेल आपल्याला त्याला मेसेज ट्रान्सफर होतो डायरेक्ट म्हणजे फाईन होतो असं आहे. सो याच्यामध्ये कुठे साम्य आहे का, इट्स अनदर डिफरंट कन्सेप्ट?
So Reiki increases your intuition. That makes telepathy more powerful and stronger. Telepathy म्हणजे काय? आता the moment you start thinking about someone, आपल्यामध्ये जी लाईफ फोर्स एनर्जी आहे, we are actually sending it to that particular person. Or both of you have the same thought at the same time, that same energy, and hence you have connected. हो. सो वेन वी प्रॅक्टिस रेकी त्याच्यामुळे काय होतं की आपलं चॅनल इतकं क्लिअर झालेलं असतं चक्रांचं दॅट ट्रान्सफर ऑफ एनर्जी बिकम्स व्हेरी व्हेरी पॉवरफुल अँड व्हेरी फास्ट. सो like I said, Reiki increases your chances of having more telepathy and it also makes your intuition stronger. माझं नाव शुभम बाबुराव मला आज फर्स्ट टाइम हा एक्सपिरियन्स खूप छान होता माझ्यासाठी रेकीचा. मी बुक्स वगैरे रीड करतो बट त्याने पण मला पॉझिटिव्ह एनर्जी भेटत असते. बट हे ऐकल्यानंतर आणि मेडिटेशन केल्यासारखंच एक्सपिरियन्स खूप छान. ग्रेट, थँक्यू. नमस्ते, मी विनी. मी पण आज सेशन पहिल्यांदाच अटेंड केलं आणि याविषयी पहिल्यांदाच माहिती मिळाली. पण माझा एक्सपिरियन्स पण खूप छान होता आणि मॅमची जर्नी पण मला खूप आवडली आणि मोटिवेशनल होती की एखादी स्टुडंट एक्स्ट्रा ऑर्डिनरी पण असू शकतं अभ्यासाच्या व्यतिरिक्त आणि त्यात पण करिअर होऊ शकतो. आणि लास्टला जे त्यांनी सेशन दिलं रेखीचं लाईव्ह एक्झाम लाईव्ह प्रॅक्टिस ते पण खूप छान होतं. पॉझिटिव्ह वाटलं खूप. मला भेटून पण खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. सेम हिअर. नॉर्मली काय भरपूर लोकांच्या मनामध्ये एक क्वेश्चन असतो की हा काइंड ऑफ प्लेसिबो इफेक्ट वगैरे आहे का, तसं काय आहे का याच्यामध्ये? सो प्लसिबो इफेक्ट म्हणजे काय आपण जाणून घेऊया. प्लसिबो इफेक्ट म्हणजे आता सपोज मी तुमच्या हातात हा स्टोन दिला, XYZ स्टोन हे असं शोधून जाणे आणि म्हणले तुम्ही तुमच्याकडे ठेवा मयूर आणि याने तुम्ही एकदम प्रॉस्परस व्हाल आणि तुम्ही करोडपती होणार. तुम्हाला असं वाटतं बापरे मॅडम मला काहीतरी स्टोन दिलाय त्यांनी फुल चार्ज मध्ये करून पॉवरफुल दिले आता मला वाव. अँड देन ऍक्च्युली पॉझिटिव्ह थिंग स्टार्ट हॅपनिंग इन युअर लाईफ. दॅट इज कॉल्ड एज प्लसिबो. कारण मला माहिती इट इज जस्ट अ स्टोन विच इज अ शो पीस. तर रेकीमध्ये काय आहे की आय एम ऍक्च्युली ट्रान्सफरिंग एनर्जी. तर आता माझे काही काही क्लायंट्स असतात किंवा व्हेरी सायंटिफिक. आता मला सायंटिफिक बेस्ड क्वेश्चन्स म्हणजे सायन्स बेस्ड क्वेश्चन्स खूप आवडतात बिकॉज आय एम मायसेल्फ अ मॅथमेटिशियन. त्यामुळे असं बरंच म्हणतात की ये मॅम आपका प्लसिबो इफेक्ट हो सकता है. तर मग मी त्यांना म्हणते ठीक आहे फाईन. आता तुम्हाला असं वाटतं ना एक काम करू. नाव चूज एनी लव्ह वन ऑफ युअर चॉईस. तुमच्या फॅमिली मेंबर तुमचं फ्रेंड काय मला काही माहिती नसायला पाहिजे. मला फोन नंबर नाही काही नाही पाहिजे. मला फक्त फोटो दाखवा सो दॅट आय एम एबल टू प्रोग्राम रेकी फॉर दॅट पर्सन. आणि तुम्हीच रेकी म्युझिक प्ले करा त्यांच्या वतीने. त्यांना काही बोलू नका काही सांगू नका. दॅट पर्सन इज कम्प्लिटली अननोन. आणि नंतर मला 10 दिवसांनी फक्त येऊन सांगा तुम्हाला त्यांच्या वागण्यात आणि बोलण्यात काय डिफरन्स आला. सो all the people who have challenged like that, they have happily come to me saying that ma'am, that person has become very positive, एकदम हॅपी आणि असे छान असतात काही काही. म्हणजे अशा लोकांकडे आता अशा पद्धतीने चॅलेंज दिला तर दे थिंक अबाउट द मोस्ट कॉम्प्लिकेटेड अँड मोस्ट चॅलेंजिंग केस की समवन हु इज व्हेरी अँग्री, समवन हु हॅज लॉट ऑफ फिअर अँझायटी. तर अशा लोकांमध्ये पण त्यांना ड्रास्टिक इम्प्रुव्हमेंट दिसलेली आहे. म्हणजे मला असं म्हणतात की द पर्सन हू यूज टू बी ऑल द टाइम अँग्री अँड इरिटेटेड, दॅट पर्सन इज चिल्ड आउट, दॅट पर्सन इज काम, दॅट पर्सन इज रिस्पॉन्डिंग इन अ बेटर वे रादर दॅन जस्ट रिॲक्टिंग. सो दॅट इनडायरेक्ट हिलिंग वॉज गिवन. मग अशा पद्धतीने आय हॅव लिटरली प्रूव्ह टू पीपल दॅट दिस इज नॉट प्लसिबो. प्लसिबो म्हणजे यू डोंट गिव्ह अ सोल्युशन, यू टेल अ पर्सन दिस इज अ सोल्युशन, पण काही नसतं त्याच्यात. रेकीमध्ये आपण ऍक्च्युअली लाईफ फोर्स एनर्जी ट्रान्सफर करतो. सो इट इज अ ऍक्च्युअल सोल्युशन. थँक्यू सो मच मॅम. खरं तर माझ्यासाठी आणि माझ्या टीमसाठी संपूर्णपणे हा नवीन एक्सपिरियन्स होता रेकीबद्दल. हा टॉपिक खरंच खूप इंटरेस्टिंग पण आहे आणि आय होप आपले जे प्रेक्षक आहेत ते सुद्धा खूप एन्जॉय केला असणार पॉडकास्ट त्यांनी आणि त्यांना सुद्धा खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटलेल्या असतील, जाणून घेतलेल्या असतील त्यांनी. सो खूप छान वाटलं मॅम तुम्ही आम्हाला वेळ दिला आजच्या पॉडकास्टसाठी. आणि ज्यावेळेस म्हणजे मी ऑब्झर्व करत होतो म्हणजे आपली ज्यावेळेस पहिली मिटिंग झाली आणि आता पण आपण ज्यावेळेस पॉडकास्ट सुरू केला त्या मुवमेंट पासून मला तुमच्यापासून एक चांगली पॉझिटिव्ह एनर्जी भेटत होती. मे बी तुमची जी रेकी प्रॅक्टिस आहे इतक्या वर्षांपासून त्यामुळे ती मला जाणवत असेल खूप इफेक्टिव्हली. कारण की नॉर्मली आपण ज्यावेळेस पर्सन टू पर्सन भेटत असतो, कारण की मी पण खूप स्ट्रॉंगली बिलीव्ह करतो एनर्जीवरती. आपण ज्यावेळेस दोन व्यक्ती भेटतो त्यावेळेस दोन वेगवेगळे हेतू भेटतात, पॉझिटिव्ह एनर्जी भेटतात, दोन वेगवेगळ्या गोष्टी भेटतात. तर मला खूप बिलीव्ह आहे आणि मला खूप असं उत्सुकता असायची की एनर्जी म्हणतो की हा इंटरेस्टिंग टॉपिक आहे. सो खूप छान वाटलं मॅडम तुमच्याशी बोलून. आय होप इन फ्युचर आपण आणखीन खूप सारे डिटेलमध्ये पॉडकास्ट करूया, सेशन करूया. आणि थँक्यू सो मच मॅडम.
थँक्यू सो मच फॉर यू. मला पण खूप छान वाटलं तुम्ही सगळे इथे आहात. आता माझा एवढाच फक्त प्रयत्न आहे की व्हॉट शुड आय ऑर्डर फॉर यू. सो खूप छान वाटलं अँड यू हॅव अ लवली टीम. खूप छान इनिशिएटिव्ह आहे तुमचा अँड आय विश यू लॉट ऑफ सक्सेस अँड लॉट ऑफ प्रॉस्पेरिटी इन द फ्युचर टू ऑल ऑफ यू. Yes, in fact, I would like to call all of them here ओके so that people are also able to see केवढं काय काय काम चालतं राईट. behind the scenes. So Yes. if all of them are okay. ज्यावेळेस आपला पॉडकास्ट सुरू होता मॅम त्याच वेळेस माझा मित्र सूरज लाईव्ह स्केच काढत होता. Wow. खरं तर तो आता आपल्याला दाखवेल लाईव्ह स्केच काढलं. Okay, and this is for you. Wow. My It's, God. In just a span of 15 minutes. My God. it's made of black and white gold. Okay. So it's a charcoal art. खूप सुंदर डिटेलिंग आहे. हॅट्स ऑफ टू यू. Thank you so much. तर मित्रांनो आय होप तुम्ही हा पॉडकास्ट नक्कीच एन्जॉय केलेला असेल. तर मित्रांनो मला नक्कीच सांगा तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला. आजचा जो विषय होता आपला पॉडकास्टचा रेकी, खरं तर ही ऊर्जा पद्धती आहे ती तुम्हाला कशी वाटली आणि जर तुम्हाला ही ऊर्जा पद्धत शिकायची असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा की तुम्हाला ही ऊर्जा पद्धती शिकायची आहे. आम्ही नक्कीच तुम्हाला पुढच्या डिटेल्स इन पर्सन आम्ही शेअर करू. ओव्हरऑल पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा मला खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये. व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा TMS थिंग्सला आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.